संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांग्याची भाजी दाखवणार आहे। मसाल्याची कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। आता मी मसाला घेतलेला आहे। अगोदर कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, एक खोबरं घेतलेला आहे, खसखस थोडीशी घेतलेली आहे। आता डाळ सुद्धा आहे, थोडंसंच घेतलं। तीळ सुद्धा मी 2 चमचे घेतलेले आहे आणि शेंगदाणे आहे, धने आहेत थोडेसे, तमालपत्र मी बारीक असं छान तोडून घेतलेले आहे हाताने। दगडी फूल आहे, थोडंसंच घेतलं। दगडी फूल मला जास्त घातलं तर कसं तुरटपणा येतो, त्याच्यामुळे मी कमीच घेतलेला आहे। आणि गोडंबी आहे। आता त्याच्यानंतर मी खसखस सुद्धा त्याच्यात टाकते आणि थोडंसं आपल्याला मस्त फुटाणे सुद्धा आहे। चला आता मग मी आता तुम्हाला दाखवणार आहे। बघा मस्त मी तवा ठेवलेला आहे आणि छान असे पसरून कांदा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये। आणि जास्त घट नाही छान करायची, फक्त पातळ व्यवस्थित करायची आपल्याला भाजी। त्यासाठी मसाला सुद्धा कमी कमीच घ्यायचा जेव्हा पातळ करायची। घट करायचं असेल तर थोडं थोडं वाढून घ्यायचं, एवढंच आहे। चला तर मी आता छान याला भाजून घेणार आहे सगळे मसाले। आता छान आपल्याला तेल टाकायचं त्याच्यामध्ये, तर मी आता त्याच्यामध्ये तेल घालणार आहे व्यवस्थित कांदा आपल्याला भाजण्यासाठी। आणि कमी गॅसवर मी मस्त भाजून घेणार आहे याला। सगळं छान खमंगपणा येतो हा मसाला भाजला तर। हे बघा कांदा मस्त छान भाजलेला आहे आपला। तर आता आपल्याला याच्यानंतर खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे कमीवरच। तर मी खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजणार आहे। थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे, जास्त नाही, भाजण्यापुरतं। हे बघा मस्त आपल्याला खोबरं सुद्धा छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघू शकता वाफा आता त्याच्यानंतर आपल्याला मस्त याला बाजूला सरकवायचं आहे। आता अगोदर आपल्याला धने टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि धने थोडेसे लालसरच होऊ द्यायचं। हे बघा छान धने सुद्धा मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचेत आपल्याला। आता त्याच्यानंतर आपल्याला डाळ टाकायचं आहे आणि शेंगदाणे, बाकी छान भाजले गेले पाहिजे, बाकी काही नाही, व्यवस्थित। धने थोडेसे करपले आणि कसं टेस्ट खूप छान लागते, जास्त पण नाही, पण त्याची चव खूप छान लागते। त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा असा मसाला। तर हे बघा तर याच्यानंतर आपल्याला मस्त हे करायचं। आता याच्यानंतर आपल्याला थोडी गोडंबी आणि सगळं एकत्रच टाकायचं आहे। त्याच्यानंतर याला थोडंसं काही की तडतड होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं असंच व्यवस्थित करायचं। तीळ खूप उडतात ना त्याच्यामुळे। आता मस्त त्याला असं छान भाजून घ्यायचं परत। हे मसाले अगोदर भाजल्यानंतर आपल्याला लगेच टाकायचे फुटाणे। आता तुम्हाला जे आहे तसं तुम्ही टाकू शकता आणि मात्र कमी गॅसवरच छान असं भाजून घ्या, बाकी काही नाही। नंतर छान त्याची टेस्ट खूप छान लागते मसाल्यामध्ये। आता हे बघू शकता तुम्ही किती छान मसाला भाजलेला आहे। आता आपल्याला खसखस आताच नाही टाकायची,
नंतर टाकायचे आहे। हे छान भाजल्यानंतर हे बघा, आता आपल्याला याच्यामध्ये खसखस टाकायचे आहे। तर खसखस आणि याच्यावर थोडंसं मसाला पटकन टाकायचं, का की ती तडतड होते ना, लगेच उरते। त्याच्यामुळे आता 5 मिनिट आपल्याला गॅस मी बंद केलेला आहे। आता याच्यानंतर आपल्याला खसखस छान असं पसरून घ्यायचे आहे आता ना व्यवस्थित, आणि मसाला सुद्धा मस्त पसरून घ्यायचा आहे। याची खमंगपणा येतो मसाल्याने, त्याच्यामुळे मसाला असा नक्की ट्राय करा तुम्ही। आता याच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, मसाला मस्त मी छान भाजून घेतलेला आहे, मिक्सरमधून काढून घेते लगेच। हे बघा, मसाला खूप छान बारीक करून घेतलेला आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त फिरून घ्यायचं, तसं तो मसाला होतो पण हे छान व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवायची आपल्याला। आता मी टमाटर हे 1.5 टमाटर कापलेला आहे, छान बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर आहे, लाल तिखट सुद्धा आहे। आता लाल तिखट मी किती घेतलेला आहे, 2.5 चमचे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या तिखटनुसार तुम्ही ठरवा की तुमचं तिखट तुम्हाला किती घालायचं, आणि थोडं झणझणीत भाजी असली तरच त्याची चव लागते, त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही तिखट घाला। आलं आणि लसणाची पेस्ट आहे। गरम मसाला थोडंसं जास्त, हे गरम नाही आहे, फक्त नावाला आहे। थोडंसं काळा मसालामध्ये आहे आणि थोडंसं आपल्याला हळद घ्यायची आहे। चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते कशी फोडणी घालायची अगोदर। हे बघा, छान मी कढई ठेवलेली आहे। आता मला याच्यामध्ये तेल छान घालायचं आहे। आता मी 3 माप घालणार आहे। तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त तेलकट जर करायचं तर मग थोडंसं आपल्याला घालायचं, तरी छान येण्यासाठी, बाकी काही नाही। चव तर अशी पण छान लागते। तर मी आता याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहे। आता छान आपलं तेल तपलेलं आहे, तर मी आलं आणि लसणाची पेस्ट छान घालायची आपल्याला मस्त। हे बघा, हे झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट अगोदर घालायचं, करपत नाही, व्यवस्थित होतं, आणि छान मसाले सुद्धा याच्यामध्ये पटकन आपल्याला टाकायचे आहेत, आणि छान थोडंसं 5 मिनिटं असंच ठेवायचं की सगळं ते। हे बघा, आता छान आता मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा, जे बनवलेलं आहे ते, आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। खूप छान भाजी होते, नक्की ट्राय करा तुम्ही, आणि खूप खायला तर खूप छान लागते। तर मस्त आपल्याला तर बघा छान हलवून घेतलेलं आहे मी आता। त्याच्यानंतर आपल्याला अगोदर काय घालायचं, कोथिंबीर घालायची आहे, आणि परतायचं परत, की त्याचा सेंट याच्यामध्ये मसाल्यामध्ये उतरतो आणि खमंग वास सुटतो। आणि टमाटर सुद्धा आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे। टमाटर थोडं जास्त घ्यायचं, चव खूप छान लागते भाजीला, तरी पण टमाट्याची चव खूप भारी लागते। मस्त आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर मी वांगे छान बारीक काप करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून, तर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे वांगे। तर मस्त आपल्याला याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं लगेच,
त्याच्यामध्ये आपल्याला मीठ मी ताबडतोब घालणार आहे की जेव्हा आपण वांगे ठेवतो ना त्याची चव पटकन जाते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये तर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी, जास्त नाही. ह्या मसाल्यात ते बघू शकता थोडंसंच मी घातलेलं आहे, वेस्ट काहीच नाही घालायचं आपल्याला. आता हे 5-10 मिनटं थोडंसं गॅस वाढवायचा, त्याच्यानंतर कमी करायचा एकदम. का बरं? याची तरी खूप छान सुटते. ते मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस कमी करणार आहे. 5 मिनटं बघा तरी किती छान सुटते. हे बघा आता 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही किती छान तरी छान सुटलेली आहे. आता याला छान परतून घ्यायचे. परत 5 मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला मस्त लगे. तुम्ही अशी भाजी करून बघा, खूप 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 छान लागते. नक्की ट्राय करा. तर थोडंसं मी गॅस वाढवणार आहे पटकन छान तरी येण्यासाठी. हे बघा 5 मिनटं झाले. परत आपल्याला मस्त आता पाणी टाकायचं आहे आणि थोडी पातळ करायची आहे भाजी. भाकरीवर चुरून खायला खूप खूप छान लागते. तुम्ही पातळच करा की खूप छान लागते मस्त लगे. तर हे बघा आता मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आणि जास्त तेलकट बी नका बनवू, का की खूप अशी चविष्ट बनते ना भाजी ही. नक्की ट्राय करा तुम्ही. आता मी थोडंसं पाणी घालणार आहे. हे बघा जास्त नाही. आणि मस्त रस्सेदार भाजी असली तर मग खूप आता वांगे शिजतात. आणि खूप आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान कोथिंबीर छान घालायची आहे. चला आता मग आता आपल्याला झाकण ठेवून उकळी टाकायची आहे तर वांगे छान शिजण्यासाठी. छान आता उकळी आलेली आहे भाजीला, तर शिजू द्या छान. मग बघा खूप छान लागते. हे बघा मस्त भाजी आपली बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. हे बघा छान व्यवस्थित आणि खूप मस्त झालेली आहे. आता आपल्याला वांगे शिजले का ते दाखवणार आहे मी. खूप गरम आहेत त्याच्यामुळे थोडंसं. हे बघा छान वांगे आपले छान शिजलेले आहेत. वांगे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी. आता बंद करणार आहे गॅस मी आणि मस्त तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा भाजी खूप खूप छान आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. वांग्याची भाजी रस्सेदार आहे आणि स्पेशल म्हणजे भाकरीवर भात, कांदा, कोथिंबीर असं खूप जास्त टाकून त्याची चव इतकी छान लागते ना. हे नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबत मग तर नक्की चुरून खा. आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर नक्की सबस्क्राईबर करा. आणि अशाच मी नवीन नवीन तुमच्यापर्यंत डिश पोहोचवते. नक्की ट्राय करा मला आणि करून बघा तुम्ही. हे बघा खूप खूप झणझणीत आणि खूप खूप छान आहे ही मसाल्याची वांग्याची भाजी. हे नक्की ट्राय करा आणि खूप छान आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. भाकरीसोबत चुरून खायला खूप छान गरमागरम आहे. खूप छान लागते. नक्की ट्राय करा.